क्लास 10 मॅथचा एक इम्पॉर्टंट प्रश्न बघूया. प्रश्न दिलेला आहे. तर प्रश्नामध्ये ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PQR हे सिमिलर ट्रायंगल आहेत आणि ट्रायंगल ABCच्या साईड्स आहेत. ABची लेंथ आहे 4 सेंटीमीटर, BCची 5 सेंटीमीटर, ACची 6 सेंटीमीटर आहे आणि ट्रायंगल PQRचा पेरीमीटर दिलेला आहे 90. PQ प्लस QR प्लस PR इज इक्वल टू 90. तर आपल्याला काय शोधायचं आहे, काय फाइंड आउट करायचं आहे? फाइंड द लेंथ ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ ट्रायंगल PQR. कशा शोधायच्या बघूया. ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल PQR गिवन आहे आणि जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांचे करस्पॉन्डिंग साइड्सचे जे रेशो असतात ते इक्वल असतात. AB अपॉन PQ इज इक्वल टू BC अपॉन QR इज इक्वल टू AC अपॉन PR. ABची लेंथ आहे 4 अपॉन PQ, BCची लेंथ आहे 5, ACची लेंथ आहे 6 आणि सर्व रेशो कशाला इक्वल असतील? केला इक्वल असतील. आता एक एक रेशो घेऊया. 4 अपॉन PQ इज इक्वल टू K, 5 अपॉन QR इज इक्वल टू K, 6 अपॉन PR इज इक्वल टू K. तर 4 अपॉन K इज इक्वल टू PQ, 5 अपॉन K इज इक्वल टू QR, 6 अपॉन K इज इक्वल टू PR. आणि आपल्याला माहीत आहे पेरीमीटर ऑफ ट्रायंगल PQR 90 आहे. तर PQ प्लस QR प्लस PR इज इक्वल टू 90. PQची लेंथ 4 अपॉन K प्लस 5 अपॉन K प्लस 6 अपॉन K इज इक्वल टू 90. डिनॉमिनेटर सेम आहे. 4 प्लस 5 प्लस 6 किती होईल? 15. 15 अपॉन K इज इक्वल टू 90. 15 अपॉन 90 इज इक्वल टू K आणि 15 1 जा 15, 15 6 जा 19. 1 अपॉन 6 आहे. ही कशाची व्हॅल्यू असेल? Kची. आता Kची व्हॅल्यू आली. त्या Kच्या व्हॅल्यूवरून आपण PQची लेंथ फाइंड आउट करूया. आपल्याला PQ किती दिलेला आहे? PQ इज इक्वल टू 4 अपॉन K. Kची व्हॅल्यू आलेली आहे 1 अपॉन 6. हा 6 वर गेल्यावर काय मल्टिप्लाय होईल? 6 4 जा 24. QRची लेंथ किती दिलेली आहे? 5 अपॉन K. Kची व्हॅल्यू आहे 5 अपॉन Kची व्हॅल्यू आलेली आहे 1 अपॉन 6. हा 6 वर गेला काय होईल? 6 5 जा 30 आणि PRची लेंथ काय आहे? 6 अपॉन K इज इक्वल 6 अपॉन 1 अपॉन 6, 6 6 जा 36 आणि साइड्स ऑफ ट्रायंगल आपल्याला भेटतील.